गेल्या 5 वर्षांपासून कर्जत तालुक्यातील निकोप, अवसरे, बिरदोले, कोदिवले, दहिवली, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, वाकस, नसरापूर, गणेगाव, कडाव, मार्केवाडी, सालवड, कर्जत येथील रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी प्रतिनिधित्व करणारे केशव तरे यांच्यासह उमेश राणे हे शेतकरी कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेत। यावेळी कर्जतचे तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं निवेदन दिलंय। यावेळी उपोषणाला कर्जत भाजप अध्यक्ष राजेश भगत, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, कर्जत नगरपालिका उपाध्यक्ष अशोक ओसवाल, माननीय सभापती अमर मिसाळ, वावळोली ग्रामपंचायत सरपंच एकनाथ भगत, किरण ठाकरे, कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष मनसे तालुका प्रमुख महेंद्र निगुडकर, सतीश कालेकर, संजय कराळे, भाजप युवा मोर्चा कर्जत तालुकाध्यक्ष प्रज्ञेश खेडकर, जयेश ठाकरे आदी मान्यवरांनी उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला। या आमरण उपोषणाचं नेतृत्व करणारे शेतकरी केशव तरे म्हणालेत की आम्ही गेल्या 5 वर्षांपासून सदनशील मार्गाने पाठपुरावा करतोय। जर आमच्या जमिनीचा मोबदला देणार नसाल तर आमच्या सातबाऱ्यावरील रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पाचा ठप्पा त्वरित हटवावा आणि आमच्या जमिनीतील पाईपलाईन त्वरित काढून टाकावी। तसंच या उपोषणादरम्यान काहीही अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी कंपनी प्रशासन जबाबदार राहील। आता न्याय मिळेपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत। आम्हाला आमच्या जमिनीच्या बाजारभावाप्रमाणे ठरलेला मोबदला मिळायला पाहिजे। ज्या दलालांनी जमिनी अधिग्रहण करण्यासाठी जे खोटे पंचनामे करून जबरदस्ती जमिनी बळकावल्या त्यांच्यावर गुन्हे नोंदवावे। रिलायन्स प्रशासनाने मंजूर केलेला दर सरसकट शेतकऱ्यांना देण्यात यावा। आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मोबदला मिळावा। ज्या शेतकऱ्यांना अर्धवट मोबदला मिळालाय त्यांना उर्वरित मोबदला त्वरित मिळावा। जर रिलायन्स मोबदला देणं मान्य नसेल तर आमच्या सातबाऱ्यावरून रिलायन्स प्रकल्पाचा शिक्का त्वरित हटवावा आणि आमच्या जमिनीतून कंपनीची पाईपलाईन काढून टाकावी। गेल्या 5 वर्षांपासून झालेली पीक नुकसान भरपाई आणि जमीन दुरुस्ती त्वरित करण्यात यावी। कर्जत तालुक्यातील रिलायन्स प्रकल्पग्रस्त शेतकरी बिरदोले, अवसरे, कोदिवले, तलवाडी, पिंपलोली, नसरापूर, कडाव या सर्व शेतकरी बांधवांनी गेल्या 5 वर्षापासून अनेक आंदोलने, उपोषणं सर्व काही केले आणि नुकताच जुलै महिन्यामध्ये पालकमंत्र्यांच्या दालनात मुंबई येथे बैठकसुद्धा झाली। त्या बैठकीमध्ये रिलायन्सचे सर्व अधिकारी होते, जिल्हाधिकारी, तहसीलदार हे सुद्धा होते। त्यावेळेस पालकमंत्र्यांनी आदेश दिला की 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांचा प्रलंबित काही मोबदला आहे, त्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावा। आज तक आहे 2 महिने होऊन पण आजपर्यंत प्रश्न प्रलंबित असलेला काही मार्गी लागला नाही। आमच्याकडे सदर मीटिंगचं जे इतिवृत्त द्यायला पाहिजे होतं ते देखील दिलं नाही। काल उपोषणाचा पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे। काल संध्याकाळी नायब तहसीलदार बाचकर साहेब या ठिकाणी सायंकाळी 6:45 वाजता आले आणि ते आले तर आले त्यांनी रिलायन्सचं पत्र घेऊन आले। आमचं म्हणणं एक आहे की रिलायन्सचं पत्र घेण्याऐवजी तुम्ही रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना इथून आणायला पाहिजे होता। या ठिकाणी आमची प्रकल्पबाधित आमच्या प्रकल्पातून रिलायन्सची गॅस पाईपलाईन गेली। प्रत्येक वेळेस तुम्हाला पुढे करून रिलायन्स कुठेतरी पळवाट काढत आहे। आमची एकच मागणी आहे की आमच्या प्रकल्पात खाजगी व्यावसायिकाने, खाजगी रिलायन्सने लाईन नेलेली आहे। दरवेळेस असं करत असेल तर तुम्हाला जो शासनाने जो अधिकार दिला आहे, सातबाऱ्यावर नोंद तुमच्या एका सहीने होते। मग मला म्हणायचे की तुमच्या एका सहीने जर शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर शिक्का लागतो तर मग तुमच्या एका सहीने शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रलंबित प्रश्न काय आहेत ते सुटले पाहिजे। असे न होता या ठिकाणी आमच्यावरती वेळ आली आहे। पुन्हा एकदा जवळजवळ 5व्या ते 6वी वेळ आहे या ठिकाणी आम्हाला बसावं लागत आहे। शासनाने सदर शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घेऊन प्रश्न निकाली लावावा आणि यासाठी स्वतः सक्षम प्राधिकारी रिलायन्सचे जे अधिकारी आहेत जितेन रॉय, पॉल, मोहंती जे आमच्या जमिनीमध्ये त्यावेळेस आले होते आणि आम्हाला त्यावेळेस आमच्या जमिनीचे पंचनामे करते तुम्ही एक प्रकारे अनधिकृतच लाईन टाकलेली आहे।
म्हणून आम्ही ती अनधिकृत लाईन तुम्ही टाकली आहे, त्यासाठी तुम्ही गुन्हेगार पहिले ठरताय. रिलायन्सच्या अधिकाऱ्याने गुन्हे नोंद झाली पाहिजे. आम्ही आमचा हा शेवटचा उपोषण असणार आहे. यानंतर आम्ही आमच्या शेतातली पाईपलाईन काढून टाकणार आहे. जर तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल आणि आम्ही पाईपलाईन टाकल्यानंतर शासकीय किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिथे गुन्हे दाखल करायला येऊ नये. आधी रिलायन्सने ज्या अनधिकृत कामं केलेली आहेत आमच्या जमिनीमध्ये, खोटे पंचनामे केलेले आहेत आणि पंचनामा न करता जमिनीमध्ये पाईपलाईन टाकली आहे, आधी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, मग आमच्याकडे या. आम्हाला आमच्या जमिनीच्या बाजारभावाप्रमाणे ठरलेला मोबदला मिळाला पाहिजे. जे आमचे शून्य पेमेंटवाले जे शेतकरी आहेत त्यांना काही मोबदला आजपर्यंत दिला नाही, त्यांचा पूर्ण मोबदला देण्यात यावा. 7/12मध्ये जो ठपका लागला आहे त्या ठपक्याप्रमाणे शेतकऱ्यांना जो दर रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी तोंडी कबूल केला होता तो पूर्णपणे देण्यात यावा. आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही, तो पूर्ण देण्यात यावा. ज्या शेतकऱ्यांना अर्धवट मोबदला मिळालेला आहे परंतु काही मोबदला त्यांनी बाकी ठेवला आहे त्यांना तो पूर्ण देण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. आणि गेल्या 5 वर्षापासून काही जमीन नापीक झालेली आहे, पूर्ण तिच्यात पीकही घेता येत नाही. रिलायन्सने काही ठिकाणी पूर्ण पाईपलाईन ओपन ठेवली आहे, तिच्यावर भराव न टाकता ती पाईपलाईन ओपन ठेवली. उद्या सकाळ जर एखादा अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी त्याला जबाबदार कोण असणार आहे? रिलायन्स असणार आहे की प्रशासन असणार आहे, महसूल विभाग असणार आहे? या संदर्भामध्ये या आमच्या मागण्या आहेत, त्या रिलायन्सने पूर्णत्वास न्याव्या अशी आमची अपेक्षा आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही या ठिकाणी आम्हाला कुठल्या प्रकारचं तोंडी आश्वासन नको आहे. लेखी पण द्याल तर त्याची किती दिवसात पूर्तता कराल? आमचा जो धनादेश आहे तो किती दिवसांनी द्याल? रिलायन्स काय करते? आम्हाला ज्या आमच्या जमिनीला आता सध्या 3 ते 4 लाखाचा बाजार चालू आहे, त्या जमिनीचा जर भाव काढला, जर 1.5 एकर जागा असेल त्या 1.5 एकर जागेवरती फक्त 15 गुंठेचा शिक्का लागला असेल आणि 15 गुंठेचे पैसे देखील रिलायन्स देत नाही. रिलायन्स फक्त सीए पेमेंटची बात करते. 15 गुंठेचा शिक्का लागून तिथे फक्त 3 गुंठे पैसे देण्याची रिलायन्स बात करते. ही कुठल्या नियमानुसार बात करते? आणि प्रशासकीय अधिकारी काय करतात? नियमानुसार जर कुठल्या प्रकल्पात गव्हर्नमेंट जर आपल्या शेतकऱ्यांचा कुठला प्रकल्प नेत असेल तर गव्हर्नमेंट देखील बाजारभावाच्या 4 पटीने रक्कम आता शेतकऱ्यांना देत आहे. मग हे खाजगी अधिकाऱ्यांवर गव्हर्नमेंट मेहरबान होतं का? सरकार मेहरबान होतं का? हा माझा सवाल आहे. आमची जास्ती काही मागण्या नाहीत, आमच्या 5 मागण्या आहेत. त्यांनी 5ही मागण्या मान्य कराव्या, अन्यथा या ठिकाणी आमरण उपोषण तर तीव्र होणार आहे. या ठिकाणी मरण आलं तरी बेहतर मागे हटणार नाही. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून जो रिलायन्सने अन्याय केलेला आहे ते शेतकरी बांधव आज इथे उपोषणाला बसलेले आहेत. गेले 4-5 वर्ष आम्ही बघतोय की हे शेतकरी बांधव प्रामाणिकपणाने विविध मार्गाने हे आंदोलन करत असतात, त्यांची मागणी ठेवत असतात. त्यांनी बऱ्याच वेळेला इथे उपोषण केलं, पालकमंत्र्यांची भेट घेतली, विविध प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, परंतु रिलायन्सचे अधिकारी काय अजून त्यांना जाग येण्याची काही लक्षणं दिसत नाहीत. मला असं वाटतं की रिलायन्सला हे आंदोलन चिघलवायचं आहे की काय अशी मला आता शंका यायला लागली. रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांनी जे बगलवच्चे त्यांचे एजंट रूपाने इथे राबवले होते त्यांना असं वाटत असेल की ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणी उभं राहणार नाही. पण हे आंदोलन तिथले बाधित शेतकरी ज्या सनदशीर मार्गाने कायद्याला धरून करत आहेत, परंतु आता मात्र वेळ आलेली आहे की रिलायन्सला आता ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे की हे आंदोलन तुम्हाला चिघलवायचंच असेल तर मग चिघलवायचं असेल तर ठीक आहे. हे आंदोलन आम्ही आता तालुक्यातले नागरिक म्हणून आम्ही तालुकाभर याचा प्रचार करून आम्ही अख्खा तालुका ह्या शेतकरी बाधित शेतकरी त्यांच्या पाठीमागे उभे करू आणि मग होणाऱ्या परिस्थितीला आपण त्याला जबाबदार असाल. रिलायन्सच्या याच्यातनं तुमच्या गॅस लाईन आहे, इथेनॉल आहे, काय आहे, त्याला जर तुम्हाला आगच लावायची असेल तर मग मात्र आम्हाला ह्या तालुक्यातल्या जनतेला पेटून उठावं लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही हे प्रामाणिक शेतकरी आपल्या मागण्यांसाठी विविध मार्गाने सनदशीर मार्गाने आंदोलन करतायत. मला असं वाटतं इथल्या प्रशासनाने, इथले तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनी रिलायन्सच्या अधिकाऱ्यांच्या मुसक्या बांधून इथं त्यांना यांच्यासमोर आणावं आणि मात्र आता आमचा अंत बघू नये. तालुक्यातला सगळा
नागरिक ह्या लोकांच्या मागे उभे राहतील, रिलायन्सवाल्यांची मग गॅस लाईन काय होईल, ती बंद कशी पडेल, मग तालुक्यातून मात्र आम्ही रिलायन्सला हद्दपार करू या गॅस लाईनच्या. म्हणून तुम्हाला ठणकावून सांगतोय, रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना विशेष प्रशासनाने याच्यात दखल घ्यावी. आम्ही शेतकरी बाजूला राहतील, आम्ही काही प्रमुख लोक तालुकाभर फिरून लोकांमध्ये जाऊन की आपल्याला ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे अशी जनजागृती करून अख्खा तालुका या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी करू आणि मग संघर्ष होईल. याला सगळं जबाबदार रिलायन्स असेल. मला वाटतं रिलायन्सवाल्यांनो, अधिकाऱ्यांनो, बाद झालं. तुम्ही पण श्रीमंत झाले, तुम्ही करोडपती झाले. तुम्ही इथं नेमलेले दलाल, जे काही राजकीय पक्षांचे दलाल होते, तेही इथे करोडपती झाले. परंतु ह्या गोरगरीब शेतकऱ्याला आज तुम्ही वाऱ्यावर सोडलंय. गेले 5 वर्षे तुमच्या इथे खेट्या घालतायत. मला असं वाटतं हे आंदोलन आता शेवटचं असेल. पुढचं जर आंदोलन मोठं करायची वेळ आली तर मात्र मग प्रशासनाने पण याच्यामध्ये लक्ष द्यावं की मग पुढचं आंदोलन भयानक या शेतकऱ्यांच्या बांधवांनी आम्ही तालुक्यातली जनता करेल. त्याला सर्वस्व जबाबदार मग रिलायन्स असेल आणि रिलायन्सला पाठीशी घालणारं प्रशासन असेल. आज सणासुदीचा दिवस, पीक तोंडाशी आत्ता आलेला आहे, कापणीचा सीझन चालू आहे. शेतकरी यावेळेला आपल्या शेतात आलेलं अन्न पिकवून ते बाजारात विकण्याच्या किंवा 2 पैसे कमवण्याच्या ह्या प्रोसेसमध्ये आत्ता शेतीचा सीझन असतो. परंतु बळीराजा जो देशाला पोसतो, देशाचा पोशिंदा आहे, त्याच्यावर आज दुर्दैवी उपोषण करण्याची माझ्या अंदाजाने 3री वेळ आहे. 3री वेळ येते. शांततेच्या मार्गाने, संरक्षित मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने जर आंदोलन करून मोबदला मिळत नसेल, त्यांचा न्याय हक्काचे पैसे, त्यांची जी जमीन गेले त्याच्या बदली रिलायन्स प्रशासन आणि महसूल प्रशासन दखल घेऊन जर त्यांना मोबदला देत नसेल तर यापुढे तीव्र आंदोलन, जसं आता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं, असहकाराचं आंदोलन, हिंसक वळण सुद्धा कदाचित शेतकऱ्याला नाईलाजाने करावं लागेल. हा इशारा आहे. हा प्रशासनाने समजावा. योग्य तो मोबदला त्यांच्या देण्याकरता प्रोसिजर करावी. आमचे जिल्ह्याचे नेते, लाडके नेते आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी सुद्धा मागील 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला आपण उपोषण केलं होतं. 26 जानेवारी 2021 धडक उद्रेक आंदोलन, रस्ता रोको केलं. त्यावेळेला सुद्धा प्रशासनाकडनं आश्वासन दिलं गेलं की योग्य तो मोबदला देण्याची आम्ही प्रक्रिया ठराविक मुदतीत करतो. जुजबी कोणाला तरी 1-2 बोलवलं, पण त्याच्या पुढे आजपर्यंत काही गेलं नाही. कर्जत तालुक्याचा आपल्याला इतिहास माहिती आहे. या रिलायन्स आंदोलनावरनं अनेक केसेस झाल्या, खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली. इथे दलाल, राजकीय पुढारी, मी अगदी यांनी बोलतोय, म्हणजे जबाबदारीने बोलतोय, हे अधिकारी आता अनेक प्रकल्प कर्जत शहरात चालू आहेत, कर्जतच्या आजूबाजूच्या परिसरात चालू आहेत. यांचं एक नेक्सस आहे, अतिशय वाईट युती आहे, अभद्र युती आहे की जे हे प्रत्येक शेतकऱ्याला मोबदला देण्यापुरती अडवलं जातं, नडवलं जातं आणि शेतकऱ्यापेक्षा जास्त मोबदला या राजकीय पुढारी आणि या महसूल अधिकारी, जे काही त्या व्यवस्थेमध्ये अधिकारी असतील, यांच्या खिशात जातो. त्यांना हा इशारा आहे, यापुढे सगळं थांबवा. अनेक रेल्वेचं अधिग्रहण चालू आहे, त्यात सुद्धा असे प्रकार आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात, शेतकरी रस्त्यावर उतरला तर तुमची पलटाभुई तोडी होईल, इथे कामाला येणं सुद्धा तुम्हाला मुश्किल होईल. अशी परिस्थिती आज शेतकऱ्यावरती आहे आणि ती उद्रेक होऊ न देता आमच्या या गोरगरीब माता भगिनी, जो अन्नदाता आहे, त्या शेतकऱ्याला मोबदला लवकरात लवकर मिळाला पाहिजे. प्रशासनाने जागं व्हावं आणि त्यांनी दिला पाहिजे. आता काही या शेतकऱ्यांच्या मध्ये मागे आपण बघितलं, त्यांच्या उतार्यावर शिक्के टाकलेत, त्यांच्या याच्यातनं त्यांना तरी मोबदला दिलेला नाही. काही जणांच्या शिक्के न टाकता, काही मोबदला नाही तर लाईन दिलेली आहे. मग उद्या जर शेतकऱ्यांची लाईन उकडली तर तुम्ही कसे काय बोलू शकता? कारण आमच्या याच्यावर नोंदच नाही, आम्हाला माहितीच नाही, आमच्या जागेचा मोबदला दिला नाही. परंतु त्या केसमध्ये शेतकऱ्यांनी संयम सोडून लाईन उकडली तर तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा टाकाल. हे जो जुलमी राजवट आहे प्रशासनाची, मी शासनाची म्हणत नाही, प्रशासन, निद्रिस्त प्रशासन आहे, या प्रशासनाला जाग आणण्याची वेळ आत्ता आहे आणि ते शेतकरी बांधव बसलेत. याची योग्य दखल घेऊन महसूल अधिकारी असतील आणि रिलायन्सचे अधिकारी असतील यांनी योग्य मार्ग द्यावा आणि जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला
मोबदला मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी, मी किसान मोर्चाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सांगतो, शेतकऱ्याला न्याय मिळेस्तोवर आम्ही एक सेकंद सुद्धा स्वस्त बसणार नाही. आपल्याला आश्वस्त करत होतो बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत. तुम्ही कुठेही विचलित होऊ नका. कोणी तुम्हाला काही सांगितलं भूलथापांना बळी पडू नका. आंदोलन आपलं यशस्वी होईल आणि आपले हक्काचे, जमीन आपल्या हक्काची नाही कोणाच्या बाबतीत, तो आम्हाला मोबदला मिळालाच पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत.